रेडिओ ऍक्टिव्हिटी किरणोत्सारिता. नोव्हेंबर 2025च्या राज्यसेवेला याच टॉपिकवर प्रश्न आला. 4 जानेवारी 2026च्या ग्रुप बी च्या एक्झामला पुन्हा याच टॉपिकवर प्रश्न विचारला गेला. 11 जानेवारी 2026च्या ग्रुप सी ला पुन्हा याच टॉपिकवर प्रश्न विचारला गेला. 2012 पासून 2026 पर्यंत आयोगाचा लाडक्या टॉपिक पैकी एक टॉपिक याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. अगदी 2023 पासून 2025-26 पर्यंत आयोगाने प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर किंवा प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे. आपण सुरू करतोय कॉन्सेप्ट क्लिअरन्स बॅच. म्हणजेच काय, एवढे दिवस आपण 2017 पासून 2025 पर्यंत जे काही PYQ आले होते, विज्ञान असो, अर्थशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, चालू घडामोडी असो, सगळे आपण डिटेल मध्ये पाहत होतो. पण आता आपण अभ्यास करतोय विज्ञानाचा टॉपिक वाईज. या बॅचचं नाव आहे कॉन्सेप्ट क्लिअरन्स बॅच. आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी. आणि या टॉपिकवर आजपर्यंत आयोगाने कसे प्रश्न विचारलेले आपण ते सगळं डिटेल मध्ये पाहणार, सगळ्याचं डिटेल अनालिसिस करणार आणि सोबतच किरणोत्सारी टॉपिक कॉन्सेप्ट पक्का करणार NCERT मधून. चला मग आपल्या टॉपिकला सुरुवात करू. किरणोत्सारिता रेडिओ ऍक्टिव्हिटी समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला अणुसंबंधीचा कॉन्सेप्ट पक्का करावा लागणार. नुसता अणु जरी केला ना तर आयोग अणुवर पण खूप प्रश्न विचारतो. अणु म्हणजे काय हो, तर पदार्थाचा लहानात लहान कण. दिसायला कसा असतो, हे जे अॅनिमेटेड व्हिडिओ चालू आहे ना तुमच्या समोर, तो म्हणजे अणु असाच दिसतो. हा, ऍक्च्युअल मध्ये अणु कुणी पाहिलेलं नाही, पण त्याच्या संबंधी कायच बांधलेले. या अणुच्या मध्यभागी जे असतं ते असतं केंद्रक. आणि या केंद्रकाभोवती असतात या लंबवर्तुळाकार कक्षा. या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. आता हा जो अणु आहे, हा अणु ज्या कणांपासून बनतो त्या कणांना म्हणलं जातं सब ॲटॉमिक पार्टिकल. आपण लहानपणापासून 3 सब ॲटॉमिक पार्टिकल पाहिलेले. पहिलं प्रोटॉन, दुसरं न्यूट्रॉन आणि तिसरं इलेक्ट्रॉन. अजूनही नाव ऐकलेलं आहे, जसं पॉझिट्रॉन ऐकलेलं आहे, न्यूट्रिनो ऐकलेलं आहे, अँटी न्यूट्रिनो ऐकलेलं आहे. चला आपण यांचा अभ्यास करू. आता सगळ्यात पहिल्यांदा पाहू केंद्रक आणि केंद्रकात वसणारा प्रोटॉन. प्रोटॉन राहायला कुठं, अणुच्या केंद्रकामध्ये. या प्रोटॉनवर धनप्रभार असतो. या अणुच्या केंद्रकामध्ये आपण पाहू शकता, हे जे निळे फुगे आहे ते प्रोटॉन समजा आणि गुलाबी बॉल आहे त्याला तुम्ही न्यूट्रॉन समजा. गंमत अशी आहे की अणुच्या केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉन असतात ना तेवढेच इलेक्ट्रॉन अणुच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. आणि हे प्रोटॉन आणि अणुच्या केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन यांनाच काय म्हणलं जातं, त्या अणुचा अणुक्रमांक. आणि जो झेडनी दाखवला जातो. पेपरला 1000 वेळेस आलेला प्रश्न. अणुच्या केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉनची संख्या किंवा अणुच्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय, अणुक्रमांक. अणुच्या केंद्रकात असणारे जेवढे प्रोटॉन आहे तेवढेच इलेक्ट्रॉन अणुच्या केंद्रकाभोवती फिरतात आणि त्यांनाच त्या अणुचा अणुक्रमांक म्हणलं जातं. उदाहरण जर द्यायचं झालं तर निऑनचं पहा. या ठिकाणी हा जी अॅनिमेटेड इमेज आहे ती आहे निऑनची. या निऑन मध्ये केंद्रकात 10 प्रोटॉन आहे आणि तेवढेच इलेक्ट्रॉन याच्या केंद्रकाभोवती फिरत आहे. आणि त्यामुळं या निऑनचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे 10 आणि तो झेडनी दाखवला जातो. कॉन्सेप्ट पक्का. न्यूट्रॉन अणुच्या केंद्रकात प्रोटॉन सोबत राहणारा सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे न्यूट्रॉन. हे जे अणुचं केंद्रक आहे याच्यामध्ये ह्या निळ्या गोळ्यांसोबत जे गुलाबी गोळे दिसत आहे त्याला तुम्ही न्यूट्रॉन म्हणू शकता. या न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा प्रभार नसतो, तो तटस्थ असतो, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो, म्हणूनच त्याला न्यूट्रॉन म्हणतात. तो न्यूट्रल आहे म्हणून न्यूट्रॉन आहे. या न्यूट्रॉनचा शोध होता जो जेम्स चॅडविक यांनी लावला होता. आता महत्वाचा कॉन्सेप्ट असा आहे की अणुच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोन्ही राहतात आणि या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या बेरजेपासून त्या अणुचा अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक वेट निघत असतं. अणुकेंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येची बेरीज म्हणजे त्या अणुचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक वेट. कॉन्सेप्ट पक्का. आणि हा, हे ॲटॉमिक वेट ए न दर्शवतात.
अणूमध्ये असणारा तिसरा सब ॲटॉमिक पार्टिकल तो म्हणजे इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हा अणूच्या केंद्रकाभोवती असणाऱ्या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कंटिन्युअसली फिरत असतो. या ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. या इलेक्ट्रॉनवर प्रभार कोणता असतो? तर ऋण प्रभार असतो. या इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्सन यांनी लावला होता. पेपरला याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. तर चला, आवेगाकडून एक एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो म्हणजे अणू विद्युतदृष्ट्या कसा आहे? तर मित्रांनो, अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, न्यूट्रल असतो. का? कारण की अणूच्या केंद्रकात जे प्रोटॉन आहे, जेवढे प्रोटॉन आहे तेवढेच इलेक्ट्रॉन अणूच्या केंद्रकाभोवती फिरत असतात. प्रोटॉनवर धन प्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो. मग अणूच्या केंद्रकात जर का दोन प्रोटॉन असेल आणि अणूच्या केंद्रकाभोवती जर का दोन इलेक्ट्रॉन फिरत असेल, तर दोघांवर असणारा प्रभार हा विरुद्ध आहे. +2 -2 यांची बेरीज केली तर 0 झाली. म्हणूनच अणू काय असतो? तर विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. मग पाहू आपण की या इलेक्ट्रॉनवर आणि प्रोटॉनवर चार्ज किती असतो. तर प्रोटॉनवर जो काही चार्ज असतो तो असतो प्लस 1.602 गुणिले 10⁻19 कुलम आणि इलेक्ट्रॉनवर किती चार्ज असतो ते 1.602 गुणिले 10⁻⁹ कुलम. पण हा वजा असतो. न्यूट्रॉनवर कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. कॉन्सेप्ट पक्का. प्रोटॉनवर चार्ज किती आहे, इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि घाबरू नका, आता आयोगाने कोणकोणते प्रश्न विचारले आपण ते या टॉपिकला धरून पाहू. चला मित्रांनो, आतापर्यंत जो काही टॉपिक आपण शिकला त्याच्यावर हा प्रश्न आहे. मी उत्तर देणार नाही, उत्तर तुम्हाला माहिती आहे. आपण शिकलोय आत्ताच. मित्रांनो, फक्त 99 रुपीज पर मंथ मध्ये मी विज्ञानाची बॅच सुरू केलेली आहे, मेंटॉरशिप बॅच. बॅचचा फायदा असा की तुमचे सगळे कॉन्सेप्ट डिटेल मध्ये पक्के होतील, प्लस आपला 1-on-1 कॉन्टॅक्ट राहील, ज्याच्यामध्ये डाऊट क्लिअरन्स सेशन असन, ग्रुप डिस्कशन असन, अभ्यास कसा करायचा, विज्ञानासाठी महत्वाचे टॉपिक कोणते आहे, विज्ञानाची भीती कशी घालवायची, सगळं काही त्या बॅच मध्ये होणार आहे. इच्छुक असाल तर 9670053561 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा, बॅचला जॉईन करून घेईन. चला, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. कंबाईन पूर्व 2019 ला आलेला आहे, अणुसंबंधी आहे. ठीक आहे, आपण कॉन्सेप्ट नाही पक्का केला, पण तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. मित्रांनो, ज्याला अणु समजला ना त्याला रेडिएशन किंवा किरणोत्सार समजणं अवघड नाही. निसर्गामध्ये असे काही मूलद्रव्य आहे ज्यांचा अणुअंक उच्च असतो. उदाहरण द्यायचं झालं तर युरेनियम, थोरियम आणि रेडियम यांचा अणुअंक उच्च असतो, म्हणजे 82 चा पुढचा यांचा ॲटॉमिक नंबर असतो. आणि यांचं न्यूक्लियस जे असतं, यांचं केंद्रक जे असतं ते हायली अनस्टेबल असतं, अस्थिर असतं. आणि अस्थिर असल्यामुळे काय करतं, हा जो अणू आहे याच्या केंद्रकातून नेहमी काही ना काही कण बाहेर टाकत असतो आणि स्थिर व्हायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, तर युरेनियम, थोरियम, रेडियम यासारखे उच्च अणुअंक असलेले ना अस्थिर न्यूक्लियस असलेले मूलद्रव्य स्वतःमधून अदृश्य, अतिशय भेदक आणि महत्वाची अशी प्रारणे बाहेर टाकत असतात. हा जो प्रार्ण बाहेर टाकण्याचा, हा जो रेस बाहेर टाकण्याचा, पार्टिकल कण बाहेर टाकण्याचा जो गुणधर्म आहे त्याला म्हणलं जातं किरणोत्सार किंवा रेडिएशन. आणि हा गुणधर्म दाखवणाऱ्या पदार्थांना म्हणलं जातं किरणोत्सारी पदार्थ. आपण या एनिमेटेड व्हिडिओ मध्ये पाहू शकते. हे पहा, हायली अनस्टेबल केंद्रक आहे. बरोबर आहे, हायली अनस्टेबल केंद्रक असणारं मूलद्रव्य आहे आणि ते स्वतःला स्थिर करण्यासाठी स्वतःमधून अल्फा, बीटा आणि गॅमा या प्रकारचं रेडिएशन बाहेर टाकत असतं किंवा या प्रकारचे कण बाहेर टाकत असतं. कॉन्सेप्ट पक्का. मग परत प्रश्न पडतो की किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणुकेंद्रक अस्थिर का असते? कारण की त्या अणुकेंद्रकामध्ये किंवा न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येमधला फरक. आपल्याला माहितीये, अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन राहत असतात. या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये जेवढा फरक जास्त तेवढं त्या अणूचं केंद्रक जे आहे ते अस्थिर, आणि जेवढा फरक कमी तेवढं त्या अणूचं केंद्रक स्थिर. उदाहरण द्यायचं झालं तर जे हलकी मूलद्रव्य आहे, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक नंबर 20 च्या खाली आहे. हे पहा, या ठिकाणी पहिले पिरियोडिक टेबल मध्ये ज्यांचा अनुक्रमांक 20 आहे ते एलिमेंट या ठिकाणी दिलेले आहे. आता
हे पहिले 20 मूलद्रव्ये जे आहे, या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जवळजवळ सारखीच असते. म्हणजे यांचं गुणोत्तर जे असतं ते एकास एक असतं. फरक जास्त नसतो आणि परिणामतः यांचं जे केंद्रक आहे, पहिले 20 पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंट यांचं केंद्रक स्थिर राहत असतं. हा, पण जसं जसं 20 पासून पुढे जायला लागू आपण पिरियोडिक टेबल मध्ये, तसं तसं अणूच्या केंद्रकात असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येमध्ये फरक पडायला लागतो आणि अणूचं केंद्रक हे अस्थिर व्हायला लागतं. आणि त्यातूनच मग अस्थिर झालेलं केंद्र ते स्वतःमधून प्रारनं रेडिएशन बाहेर टाकायला लागतं. कॉन्सेप्ट पक्का? चला, आपला किरणोत्सारिता किंवा रेडिएशनचा कॉन्सेप्ट पक्का झाला. आता त्याचा इतिहास पाहू. हेनरी बेक्वेरेलला या रेडिएशनचा जो शोध आहे तो ऍक्सिडेंटली लागला होता. त्यांनी काय केलं, एक फोटोग्राफिक प्लेट होती, ती फोटोग्राफिक प्लेट ड्रॉअर मध्ये ठेवून दिली. ती फोटोग्राफिक प्लेट प्रॉपरली कव्हर होती. आता तुम्ही म्हणता सर फोटोग्राफिक प्लेट म्हणजे काय? तर जुन्या काळामध्ये जे कॅमेरे होते त्या कॅमेऱ्यामध्ये आपण रोल टाकायचो आणि तो रोल जर का काढायचा झाला, डेव्हलप करायचा झाला, तुम्हाला अंधारी रूम लागायची, कारण जर सूर्यप्रकाशात तो काढला तर तो एक्सपोज व्हायचा, काळा पडायचा. तशाच पद्धतीची फोटोग्राफिक प्लेट, त्यांनी ती फोटोग्राफिक प्लेट प्रॉपरली कव्हर केली आणि ड्रॉअर मध्ये ठेवून दिली. त्या ड्रॉअर मध्ये ऑलरेडी पिच ब्लेंड जे युरेनियमचं संयुग होतं ते त्या ठिकाणी होतं आणि त्या फोटोग्राफिक प्लेटवर त्यांनी चावी ठेवून दिली. काही दिवसांनी ती फोटोग्राफिक प्लेट बाहेर काढली वापरायसाठी, तर त्याच्या असं लक्षात आलं की फोटोग्राफिक प्लेट तर एक्सपोज झालेली आहे, याच्यावर चावीचा जसाचा तसा आकार किंवा जसंच तसं चित्र दिसतंय. मग याला प्रश्न पडला की मी तर ही व्यवस्थित ठेवलेली होती, मग ही एक्सपोज झाली कशी? तर त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की या फोटोग्राफिक प्लेटच्या खाली पिच ब्लेंड जे युरेनियमचं संयुग होतं ते होतं आणि नक्की हो न हो या पिच ब्लेंड मधून काहीतरी प्रारण बाहेर पडले आणि त्यांनी माझ्या फोटोग्राफिक प्लेटला एक्सपोज केलं आणि या प्रारणांना हेनरी बेक्वेरेल यांनी 1896 मध्ये बेक्वेरेल किरण असे नाव दिली. शेजारची इमेज मध्ये आपण पाहू शकतो, हे जे आहे केंद्रक, या केंद्रातून अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर पडतात. हेच काय, रेडिएशन म्हणजे किरणोत्सार आहे. आता याला तर कळलं की काही ना काही बाहेर पडलं. मग याच्या शोधाला पुष्टी देण्यासाठी मेरी क्युरीने पुन्हा एक प्रयोग केला आणि त्यासाठी तिने थोरियम वापरलं. थोरियम मध्ये सुद्धा तिला अशाच प्रकारचे गुणधर्म दिसले आणि हे थोरियमने जे काही प्राण स्वतःमधून बाहेर टाकले, या प्राण बाहेर टाकण्याच्या गुणधर्माला, क्रियेला मेरी क्युरी यांनी रेडिओ ऍक्टिव्हिटी हा शब्द वापरला आणि तेव्हापासून हा रेडिओ ऍक्टिव्हिटी शब्द फेमस झाला. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. आता ग्रुप सी 2021 ला सुद्धा याच्यावर प्रश्न आला होता. त्याच्या अगोदर पण आलेला आहे. काय सांगितलेले की त्या किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावलेला आहे? आत्ताच पाहिला आपण, किरणोत्सर्गाचा शोध लावला होता हेनरी बेक्वेरेल यांनी. मग या किरणोत्सारितेचा म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा डिटेल मध्ये अभ्यास केला अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी. आणि त्याचं असं लक्षात आलं की हे जे किरणोत्सारी किंवा रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट असतात हे स्वतःमधून कण बाहेर टाकतात. या कणांना त्यांनी अल्फा आणि बीटा अशी नावं दिली. पुढे चालून पॉल विलार्ड यांनी गॅमा किरणांचा शोध लावला. त्यावेळेस सुद्धा या अर्नेस्ट रुदरफोर्डचीच मदत झाली होती. अर्नेस्ट रुदरफोर्ड कोण? तर जे जे थॉम्सनचा शिष्य. आणि यांनी 1902 मध्ये विद्युत प्रभारित पट्ट्यांचा वापर करून ही किरण वेगळी करण्याची पद्धत शोधून काढली. मग आता पाहूया रुदरफोर्डनी प्रयोग कसा केला. लहानपणापासून पाहिलेला एक शिसाचा ठोकळा, त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ, समोर दोन पट्ट्या, एकीला धनप्रभार दुसरीला ऋणप्रभार, आणि तिने अभ्यास सुरू केला. आता हे जे काही किरणोत्सारी पदार्थामधून जे काही प्रारण बाहेर पडत होते, ह्या प्रारणांपैकी किंवा ह्या कणांपैकी काही जे कण आहे ते धनपट्टीकडे डिफ्लेक्ट झाले, धनपट्टीकडे विचलित झाले आणि त्यांचं विचलन खूप जास्त होतं. काही जे कण होते ते ऋणपट्टीकडे विचलित झालं आणि त्यांचं विचलन कम्पॅरेटिव्हली कमी होतं आणि काही जे कण होतं त्यांचं विचलन या विद्युत प्रभारामुळं, ना धन ना ऋण, याच्यामुळे झालेच नाही आणि ते सरळ सरळ पुढे गेले आणि फोटोग्राफी प्लेटला जाऊन भिडले. याच्यावरून रुदरफोर्डनी 3 अंदाज बांधले. पहिला काय, तर जे ऋणपट्टीकडे वळाले त्यांच्यावर नक्की धनप्रभार असणार, कारण की आपल्याला माहिती आहे की नेहमी अट्रॅक्शन अपोजिट पोल मध्ये असतं. विजातीय ध्रुवांमध्ये नेहमी आकर्षण असतं. म्हणजे ऋणपट्टीकडं धनप्रभारित कण गेले, या कणांना त्यांनी नाव दिलं अल्फा किरण. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह पट्टीकडे जे काही कण गेले होते ते नक्की ऋणप्रभारित असतील, या कणांना नाव दिलं त्यांनी बीटा करण.
बीटा किरण आणि ज्यांचं विचलनच झालं नाही त्या किरणांना नाव दिले त्यांनी अल्फा किरण. आता या गॅमा किरणांचं विचलन का झालं नाही, कारण की हे मूळतः विद्युत चुंबकीय लहरी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहे. त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो ना, त्यांना कुठल्याच प्रकारचं वस्तुमान असतं. तिघांमध्ये सगळ्यात हलके जर का कोणते कण म्हणले तर ते साहजिकच गामा. आणि जगातले सगळ्यात फास्टेस्ट प्रवास करणारे जर कण किंवा किरण म्हणले तर ते सुद्धा काय आहे, गॅमा. कारण की या गॅमाची जी स्पीड असती ही प्रकाशाच्या वेगा एवढी असती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. कॉन्सेप्ट पक्का. मग प्रयोगाचे निष्कर्ष काय निघाले? पहिला निष्कर्ष होता, ऋणपट्टीकडे वळणारे धनप्रभारित अल्फा किरण यांचं विचलन कमी झालं, त्याच्यामुळे नक्की यांच्याकडे वस्तुमान होतं किंवा ते वजनी होते. दुसरी जी प्रारण होती ती धनपट्टीकडे वळाले आणि त्यांचं विचलन सगळ्यात जास्त झालं, म्हणजे यांच्यावर जे वस्तुमान आहे हे कम्पॅरेटिव्हली अल्फा किरणांच्या वस्तुमानापेक्षा कमी होते आणि हे बीटा किरण म्हणून ओळखले गेले. विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मुळे विचलित न झालेले कण म्हणजे गामा किरण, जे सरळ सरळ फोटोग्राफिक प्लेटला भिडले आणि हे सगळ्यात जास्त हलके कण म्हणून ओळखले जातात. अल्फा किरण म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काहीच नाही तर धनप्रभारित हेलियमची केंद्रक असतात. बीटा किरण म्हणजे काय, तर ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन असतात. आणि गॅमा म्हणजे काय, तर गॅमा म्हणजे ऊर्जा, ज्याला इंग्लिश मध्ये फोटॉन म्हणलं जातं. म्हणजे पेपरला जर का ऑप्शन आलं तर गॅमा किरण काय आहे, तर फोटॉन आहे, ऊर्जेचं एक स्वरूप आहे. पहा बरं, जमतो का प्रश्न? सोपा प्रश्न आहे, आत्ता शिकलेल्या टॉपिक वरच आहे. चला, आता आपण काय करूया, अल्फा बीटा आणि गॅमा किरणांचा कम्पेरेटिव्ह अभ्यास करू. स्वरूप: अल्फा कण, दुसरं तिसरं काहीच नाही, हेलियमचे अणुकेंद्रक. बीटा कण, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. गॅमा किरण, विद्युत चुंबकीय प्रारण किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेज. वस्तुमानाबद्दल जर बोलायचं झालं तर मागच्या प्रयोगात पाहिलं की बीटा किरणांपेक्षा अल्फा किरणांचं विचलन कमी झालं, याचा अर्थ त्यांना वस्तुमान होतं आणि ते बीटा किरणांपेक्षा थोडे वजनी आहे. यांचं वस्तुमान असतं 4.0028 AMU ऍटॉमिक मास युनिट, तर बीटा किरणांचं असतं 0.000548 डाल्टन किंवा AMU. गॅमा किरणांना वस्तुमान नसते, ते वस्तुमान रहित असतात. सगळ्यात हलके जर कण कोणते म्हणले ते गॅमा किरण आहे, पेपरला क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर प्रभार जर म्हणलं तर अल्फा कणांवर धन प्रभार असतो, +2 हा चार्ज असतो अल्फा कणांवर. बीटा कणांवर निगेटिव्ह चार्ज असतो, तो असतो -1. आणि गॅमा किरण हे प्रभार रहित आहे, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड मुळे ज्यांचं डिफ्लेक्शन होतच नाही, त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभार नाही. वेगाबद्दल जर विचार करायचा झाला, स्पीड बद्दल जर विचार करायची झाली, तर सगळ्यात जास्त स्पीड जी कोणाची असेल या तिघांमध्ये, मी तर म्हणून विश्वामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त स्पीड कोणाची, कारण किरणांमध्ये जर विचार करायचा झाला तर गॅमा रेजचा. याची स्पीड प्रकाशाच्या वेगा इतकी असती, त्याच्यापेक्षा थोडी कमी स्पीड, थोडी म्हणजे बरीच कमी स्पीड ही बीटा किरणांची असती आणि त्याच्यापेक्षा कमी स्पीड असती अल्फा किरणांची. तुम्हाला चढत्या किंवा उतरत्या क्रमाने वेग विचारला जातो, सगळ्यात कमी अल्फा आणि सगळ्यात जास्त गॅमा. त्याच्यानंतर विद्युत क्षेत्रातील विचलन म्हणलं तर आपण मागच्या प्रयोगात पाहिलं की अल्फा कण हे ऋणपट्टीकडे वळतात, बीटा कण हे धनपट्टीकडे वळतात, गॅमाचं तर विचलनच होत नाही. भेदन शक्ती, पेनिट्रेशन पॉवर, सगळ्यात जास्त जर का कोणाची पेनिट्रेशन पॉवर असेल तर ती आहे गॅमा किरणांची. त्याच्यानंतर कमी, थोडी कमी बीटा किरणांची आहे. त्याच्यानंतर आणखीन कमी ती आहे अल्फा किरणांची. भेदन शक्ती जर क्षमता लावायची झाली तुम्हाला, तर अल्फा नंतर येतात बीटा, जास्त पेनिट्रेटिंग पॉवर असणारे, आणि बीटा नंतर येतात गॅमा. त्याच्यानंतर आता कॉन्सेप्ट आहे आयनीभवन. आयनीभवन शक्ती किंवा आयोनायझेशन पॉवर कोणाची सगळ्यात जास्त आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की आयनीभवन म्हणजे काय. अहो खूप सोपं आहे हो. चला आपण पहिल्यांदा ऍनिमेटेड व्हिडिओ मध्येच पाहू.
अल्फा किरणांचा मारा एखाद्या अणूवर झाला तर त्या अणूच्या कक्षेत जे काही इलेक्ट्रॉन फिरत असतात त्या इलेक्ट्रॉनला ते बाहेर काढत असतं. याच प्रोसेसला आयोनायझेशन म्हणतात. कारण की जेव्हा एखाद्या अणूतून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो तेव्हा आयन्सची निर्मिती होत असते आणि याच प्रोसेसला आयनीभवन किंवा आयोनायझेशन म्हणले जातात. आपल्या शरीरामध्ये जेव्हा अल्फा कण किंवा अल्फा किरण येऊन जर धडकली तर काय होतं, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, पाणी संयुग स्वरूपात आहे. हे अल्फा किरण त्या पाण्याच्या कणाला वेगळं करतं, हायड्रोजन वेगळं करतं, ऑक्सिजन वेगळं करतं. परिणामी हायड्रोजनचे आयन्स वेगळे आणि ऑक्सिजनचे आयन्स वेगळे होतात आणि यांना फ्री रॅडिकल्स म्हणलं जातं शरीराच्या भाषेत. आणि हे फ्री रॅडिकल शरीरातल्या पेशींवर हल्ला करून त्यांना मारून टाकत असतात. त्याच्यामुळं रॅडिएशन अल्फा बीटा गॅमा हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं आणि ज्या ज्या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह काम चालतं त्या ठिकाणी स्पेशली तो लोगो लावलेला असतो की इथं तुम्ही येऊ नका, इथं रॅडिएशन आहे. आणि मग आता प्रश्न हा आहे की सगळ्यात जास्त रेडिएशन पॉवर कोणाची, आयोनायझेशन पॉवर कोणाची? तर सगळ्यात जास्त आयोनायझेशन पॉवर असती अल्फा कणांची, त्याच्यानंतर थोडी बीटा कणांची आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी गॅमा कणांची. सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कॉन्सेप्ट पक्का? चला, पहा बरं जमतो का प्रश्न. कंबाईन ग्रुप सी पूर्व 2025 म्हणजे 11 जानेवारी 2026 ला जी एक्झाम झाली त्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला आहे. मी म्हणलं ना, आयोगाचा लाडका टॉपिक फिरून फिरून विचारतोस. मागचे 3 वर्षापासून कंटिन्यूस विचारतोय. त्याच्या अगोदर 2 वर्ष गॅप होता. नंतर त्यांनी परत 2-3 वर्षापासून विचारायला सुरुवात केलेली आहे. चला मित्रांनो, कॉन्सेप्ट क्लिअर केलाय ना, तर आता पहा बरं प्रश्न जमतो का. मला माहिती आहे प्रश्न जमणार. या ठिकाणी तुम्हाला पेनिट्रेशन पॉवर म्हणजे भेदन क्षमता विचारलेली आहे. कोणाची सगळ्यात जास्त आहे, कोणाची कमी आहे आणि तुम्हाला ते अरेंज करायची उतरत्या क्रमाने. सगळ्यात जास्त जर का पेनिट्रेशन पॉवर असेल, भेदन क्षमता जर असेल, ती आहे गॅमा किरणांची, नंतर बीटाची, त्याच्यापेक्षा कमी आणि सगळ्यात कमी अल्फाची. त्याच्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. छान प्रश्न आहे, पुन्हा एकदा विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय आहे तर टिंब किरणांना वस्तुमान नसते, आत्ताच सांगितलं ना तुम्हाला. उत्तर द्यायची गरज नाही. आत्ता जो टॉपिक शिकला त्याच्यावरच हा प्रश्न आहे आणि मला माहिती उत्तर तुम्ही सगळे देणार आहे. मित्रांनो, 99 रुपीज पर मंथ विज्ञानाची बॅच मी सुरू केलेली आहे. विज्ञानावरचा सगळा कॉन्सेप्ट पक्का करायचा असेल तर नक्की बॅच जॉईन करा. मेंटरशिप बॅच आहे. 1 to 1 डिस्कशन असतं, ग्रुप डिस्कशन असतं. त्याच्यानंतर विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा, विज्ञानासाठी महत्वाचे टॉपिक कोणते आहे, पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं, राज्यसेवेच्या दृष्टीने, कंबाईनच्या दृष्टीने, सगळ्यात महत्वाचं आरोग्य सेवकाच्या दृष्टीने सुद्धा ही बॅच महत्वपूर्ण ठरू शकते. इच्छा असेल तर नक्की बॅचला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खालच्या नंबरवर फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करा. मग आता ही जी किरणोत्सारी मूलद्रव्य आहे यांचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट म्हणजेच नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य आणि दुसरं कृत्रिम किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणजे आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्ह इलिमेंट. नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट कोणते, तर ज्यांचा अनुक्रमांक 82 पासून पुढे आहे 92 पर्यंत, त्यांना म्हणायचं नैसर्गिक किरणोत्सारी मूलद्रव्य. का बरं? कारण यांचं केंद्रक जे असतं ते केंद्रक हायली अनस्टेबल असतं, अस्थिर असतं आणि स्थिरता प्राप्त करण्यासाठी ते स्वतःमधून काही प्रारणं बाहेर टाकत असतं. ती प्रारणं म्हणजेच अल्फा बीटा आणि गॅमा. आणि परिणाम काय होतं की जेव्हा हे अल्फा बीटा गॅमा किरण बाहेर टाकले जातात तेव्हा त्या अणूचा क्षय होत असतो म्हणजे डीके होत असतं. चला तर डीके बद्दलचा कॉन्सेप्ट पक्का करू. मग असे अस्थिर असणारे जे काही किरणोत्सारी मूलद्रव्य आहे ते स्थिरता प्राप्त करण्यासाठी स्वतःमधून काही कण बाहेर टाकतात. समजा त्यांनी अल्फा कण बाहेर टाकला तर त्याला म्हणलं जातं अल्फा डीके. एनसीआरटीचा कॉन्सेप्ट आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर युरेनियम 92. युरेनियम 92 च हे आहे अणुकेंद्रक आणि या अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे. त्याच्यामुळे ते अस्थिर झालेलं आहे. मग युरेनियम 92 साहजिकच काय करतं, काही प्रोटॉन बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यासाठी समजा त्याने अल्फा कण बाहेर टाकला. अल्फा कण म्हणजे दुसरे तिसरं काहीच नाही हो. अल्फा कण म्हणजे हेलियमचं न्यूक्लियस. ज्या वेळेस युरेनियम
अल्फा कण बाहेर टाकतं त्यावेळेस होतं काय तर युरेनियमचा अणुक्रमांक जो असतो तो 2 नी कमी होतो आणि अणुवस्तुमानांक जो आहे तो 4 नी कमी होतो. नवीन जे जन्माला येतं मूलद्रव्य त्याचं नाव आहे थोरियम, कारण की 90 हा काय आहे ॲटॉमिक नंबर कशाचा तर थोरियमचा. या ठिकाणी या न्यूक्लियसला युरेनियमच्या न्यूक्लियसला पॅरेंट न्यूक्लियस म्हणलं जातं आणि थोरियमच्या न्यूक्लियसला डॉटर न्यूक्लियस म्हणलं जातं. कधी कधी अस्थिर किरणोत्सारी केंद्रक स्वतःला स्थिर करण्यासाठी बीटा कण बाहेर टाकतं आणि त्यावेळेस त्याला म्हणलं जातं बीटा क्षय किंवा बीटा डिके. आता या बीटा डिकेचे दोन प्रकार पडतात. तुम्ही म्हणता सर एवढे डिटेल मध्ये का सांगताय? कारण की आता आयोग जे आहे ती एनसीआरटी कडे वळलेला आहे आणि राज्यसेवा 2025च्या नोव्हेंबर महिन्यातल्या एक्झामला प्रीला बीटा डीके मधून कोणते कण बाहेर पडतात हा प्रश्न आलेला आहे, जो आपण आता पुढे सोडवणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडा डिटेल मध्ये अभ्यास करावा लागणार आहे. या बीटा डीकेचे साधारणतः दोन प्रकार असतो. पहिला जो प्रकार असतो त्याला म्हणलं जातं पॉझिटिव्ह बीटा डीके आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणलं जातं निगेटिव्ह बीटा डीके. आता पॉझिटिव्ह बीटा डीके मध्ये काय होतं तर दिलेला जो काही अणुअंक आहे किंवा दिलेला जे काही अणू आहे त्याचा अणुअंक एकने कमी होत असतो, तर निगेटिव्ह बीटा डीके मध्ये अणुअंक एकने वाढत असतो. त्याच्यामुळं आयोग या ठिकाणी प्रश्न कमी विचारतो. हा, पण आयोग प्रश्न काय विचारतो तर पॉझिटिव्ह बीटा डीके मध्ये कोणता कण बाहेर पडतो तर पॉझिटिव्ह बीटा डीके मध्ये न्यूट्रिनो बाहेर पडतो आणि निगेटिव्ह बीटा डीके मध्ये अँटी न्यूट्रिनो बाहेर पडत असतो. यावेळेस आयोगाने विचारलं होतं की बीटा डीके मध्ये कोणता कण बाहेर पडतो तर न्यूट्रिनो बाहेर पडतो. ऍक्च्युली पॉझिटिव्ह बीटा डीके मध्ये न्यूट्रिनो नावाचा कण बाहेर पडत असतो. कॉन्सेप्ट पक्का. आणि बीटा म्हणजेच काय हो तर इलेक्ट्रॉन बाहेर फेकलेला आहे ना, आहे की नाही. चला, कॉन्सेप्ट पक्का. आणि यावेळेस समजा अणुकेंद्रकांनी स्वतःमधून गॅमा कण बाहेर टाकला तर अशा प्रकारच्या प्रोसेसला गॅमा डिके किंवा गॅमा क्षय असं म्हणलं जातं. आता गॅमा दुसरं तिसरं काही नाही बरं का, ऊर्जेचं स्वरूप आहे आणि ऊर्जेचं दुसरं नाव फोटॉन. म्हणजे गॅमा म्हणजे काय आहे तर फोटॉन आहे. जेव्हा अनस्टेबल न्यूक्लियाय अस्थिर अणुकेंद्रक स्वतःमधून फोटॉन बाहेर टाकतं त्यावेळेस त्याच्या अणुवस्तुमानात आणि अणुअंकात कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. मी म्हणलं ना तुम्हाला, एकदा कॉन्सेप्ट पक्का केला की जसेच्या तशी उत्तर निघतात. आयोगाचा लाडका टॉपिक आहे. आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे. उत्तर मी देणार नाही, उत्तर तुम्ही ऑलरेडी काढलेलं आहे याचं. आत्ताच शिकलोय आपण सगळं. चला, जेवढं शिकलो त्याच्यावरच आयोगाने 4 जानेवारी 2026 ला कंबाईन ग्रुप बी 2025 ची जी एक्झाम झाली जिचा पेपर 2026 ला झाला तिच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. एकदम सोपा आहे. मी जेवढं शिकवलं त्याच्यावर तुम्ही उत्तर आरामशीर देऊ शकता. चला, आता जो कॉन्सेप्ट पाहिला त्याच्यावर राज्यसेवा पूर्व 2025 जी एक्झाम 9 नोव्हेंबर 2025 ला झाली तिच्यामध्ये प्रश्न आलेला आहे. एनसीआरटी बेस्ड टॉपिक आहे. कॉन्सेप्ट ऑलरेडी तुमचा मी पक्का करून दिलेला आहे. तुम्हीच उत्तर द्या. चला, नैसर्गिक किरणोत्सर्गी मूलद्रव्य आपल्याला कळले. आता आपल्याला पाहिजे कृत्रिम किरणोत्सर्गी मूलद्रव्य. याचा शोध कोणी लावला होता? त्याचा शोध लावला होता फ्रेडरिक ज्युलियो क्युरी आणि आयरिन ज्युलियो क्युरी या दाम्पत्याने लावला होता. आणि त्यांनी प्रयोगशाळेमध्ये आर्टिफिशियल रित्या कृत्रिमरित्या किरणोत्सारी मूलद्रव्य तयार केली होती आणि त्याच्याबद्दल त्यांना 1935 चा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. चला, मस्त क्वेश्चन आहे. थोडं कन्फ्युजिंग आहे बरं का. प्रश्न काय विचारलेला आहे की किरणोत्साराचं एसआय पद्धतील एकक काय आहे. आपण पटकन एकाच ठिकाणी क्लिक करणार आहे ते म्हणजे क्युरी. नाही, एनसीआरटी जर व्यवस्थित वाचलं तर लक्षात येतं की किरणोत्साराचं जे एकक आहे एसआय पद्धतीतलं ते आहे बेक्वेरेल. जनरल भाषेमध्ये जे एकक वापरलं जातं ते क्युरीच वापरलं जातं. आणि या ठिकाणी क्युरी सांगितलेली पण आहे की एक क्युरी बरोबर किती तर 3.7 गुणिले 10चा 10वा घात बेक्वेरल्स. आलं लक्षात. म्हणजे एसआय पद्धतीतलं एकक काय आहे किरणोत्साराचं तर बेक्वेरेल. एवढ्या वेळ आपण रेडिओ ऍक्टिव्हिटीचा सगळा अभ्यास केला.
आणि आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे जे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे, यांचा व्यावहारिक जीवनामध्ये काय फायदा होतो आणि याच्यावर आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो. सगळा फापड पसारा करायची गरज नाही, महत्वाचं फक्त लक्षात ठेवा. जसं आपण कांदे आणि बटाटे जर का आपण दुबईला पाठवणार आहोत, तर 2 महिने आपण ते समुद्राने पाठवणारे कंटेनर मध्ये भरणार आहे आणि 2 महिन्यात ते दुबईला पोहोचणार, समजा असं धरलं आपण. मग 2 महिन्याने जहाज जेव्हा दुबईला पोहोचल, तेव्हा आज जे कांदे बटाटे पाठवले त्याला ते तिकडे कोंब येऊन जातील. मग त्यांना कोंब येऊ नये म्हणून काय केलं जातं, की त्या कांद्या बटाट्यांवर कोबाल्ट 60 या किरणोत्सारी समस्थानिकाच्या गॅमा किरणांचा मारा केला जातो आणि परिणामी की कांदे आणि बटाटे यांना येणारे मोड अवॉइड केले जातात. त्याचप्रमाणे विविध पिकांच्या संशोधनासाठी ट्रॉन्शियम 90 या किरणोत्सारी रेडिओएक्टिव्ह आयसोटोपचा वापर केला जातो. वैद्यक क्षेत्रात म्हणलं तर पॉलिसायथेमिया नावाचा एक आजार आहे. या आजारामध्ये तांबड्या रक्तपेशींचं प्रमाण रक्तामध्ये खूप वाढतं आणि त्याच्या उपचारासाठी फॉस्फरस 32 चा वापर केला जातो. हे सुद्धा किरणोत्सारी समस्थानिकच आहे. त्याच्यानंतर एखादा जर का हाडाचा कर्करोग झालेला आहे, हाडाचा कॅन्सर झालेला आहे, तर त्याच्यासाठी स्ट्रॉन्शियम 89, स्ट्रॉन्शियम 90, समारियम 153 आणि रेडियम 223 चा वापर केला जातो. गळ्याच्या ग्रंथी वाढणारा रोग म्हणजे गलगंड, त्याला म्हणलं जातं थायरॉइड. मग थायरॉइडची ट्रीटमेंट करण्यासाठी आयोडीन 123 या समस्थानिकाचा, या आयसोटोपचा वापर केला जातो. मेंदू मधला ट्यूमर ओळखण्यासाठी बोरॉन 100, बोरॉन 10, आयोडीन 131, कोबाल्ट 60 चा वापर केला जातो. तर शरीरातला लहान ट्यूमर शोधण्यासाठी आर्सेनिक 74 या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर होतो. याच्यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे हा टॉपिक थोडा सिरियसली करा. अशा प्रकारे आपण आयोगाचा आवडता टॉपिक किरणोत्सारिता कॉन्सेप्ट क्लिअर केलाच केला, पण त्याच्यावर 2012 पासून 2026 पर्यंत कशा प्रकारे प्रश्न आलेले आपण क्लिअर पाहिलेला आहे. याच्या अगोदर आपले विज्ञानाचे 2017 पासून 2025 ची पीवायक्यू सिरीज, याला आपण भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळेच आपण विज्ञान विषयावर जे महत्वाचे टॉपिक आहे, ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, तो टॉपिक कॉन्सेप्ट वाईज पक्का करायचा आणि त्याच्यावर आलेले पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट व्हिडिओ कॉन्सेप्ट 2 असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण असाच कोणता तरी टॉपिक पाहू ज्याच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो, आहे की नाही. हा, चॅनेल आवडत असेल, प्रयत्न आवडत असेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढे तुम्ही लाईक करता तेवढं जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ पोहोचणार आहे. बाकी काही नाही लागत, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तेवढंच माझ्यासाठी मोटिवेशन. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.